जय श्रीराम। आज पाचवी पूजन, षष्ठी पूजन याबद्दल मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा आणि त्याच्यावर प्रतिक्रिया द्या, म्हणजे मलाही आनंद होईल आणि चांगल्यात चांगली माहिती देण्यासाठी मलाही चांगला प्रयत्न करता येईल। षष्ठी पूजन म्हणजे बाळ जन्मल्यानंतर 5व्या दिवशी करावं असं सांगितले। काही ठिकाणी 6व्या दिवशी पण करतात, हे प्रथा आहे, त्या प्रथेनुसार करावं। षष्ठी पूजन करताना बाळ ज्या रूममध्ये थांबणार आहे त्या रूममध्येच पूजन करायला सांगितलेलं आहे। त्या रूममध्ये एखाद्या बाजूला एक छोट्या भिंतीवर एक कागद चिटकवायचा आहे आणि एक पलंगावर किंवा जो कॉट आहे किंवा जी काही बाळाची झोपण्याची व्यवस्था ज्या रूम ह्याच्यावर आहे त्याला एक चिटकवायचा आहे आणि 2 चित्र काढायचे, 2 उलट्या एक उलटी एक स्वैसी अशा 2 बाहुल्या करायच्या आहेत। त्याचं चित्र करायचं आहे, त्या भिंतीला चिटकवायचं आहे। एक पलंगाला चिटकवायचं आहे, एक भिंतीला चिटकवायचं आहे। जे भिंतीला चिटकल त्याच्या समोर एक वस्त्र टाकायचे, त्याच्यावर पाटा वरवंटा ठेवायचा आहे, 5 दगड एकसारखे ठेवायचे आहेत। ज्योत तुमच्याकडे परंपरेनुसार सोन्याची, चांदीची, पितळेची जी प्रतिमा केलेली आहे बाळाला गळ्यात घालण्यासाठी ती प्रतिमा घ्यायची आहे। एक दोरा घ्यायचा, त्याला 5 गाठी बांधायच्या आहेत, तो तिथे ठेवायचा आहे आणि ते ठेवून त्याचं यथासांग पूजन करायचं आहे। पूजन कोणी करावं? प्रतिनिधी म्हणून बाळाच्या आजीनी म्हणजे वडिलाच्या आईनी सुद्धा करता येतं, बाळाच्या आईच्या आईनी सुद्धा करता येतं, किंवा कोणीही सौभाग्यवती स्त्री तिने सुद्धाही पूजन करता येतं। तिनं प्रतिनिधी म्हणून हातात पाणी संकल्प घ्यायचा आहे, पाणी हातात घ्यायचं आहे, संकल्प करायचा आहे की संकल्प करताना काय करायचं आहे? षष्ठी देवी पूजनमहं करिष्ये एवढाच संकल्प करायचा आहे आणि हातात अक्षता घेऊन त्या षष्ठी देवीला आमंत्रण द्यायचं आहे। तिला सांगायचं आहे की माझ्या बाळाचं भविष्य चांगल्या पद्धतीने उज्ज्वल लिही आणि चांगलं बाळा माझं आयुष्य आरोग्यमान चांगल्या पद्धतीने व्हावं अशा पद्धतीने त्या देवीला हातात अक्षता घेऊन आमंत्रण द्यायचं आहे। आणि ते जे 5 दगड ठेवले त्या 5 दगडांवर अक्षता व्हायच्या आहेत, त्या 2 बाहुल्या आपण चिटकत त्याच्यावरही अक्षता व्हायच्या आहेत आणि सगळ्यांना पाणी घालायचं आहे, फुलांनी पाणी शिंपडायचं आहे। दूध आणि हिंग, दुधात हिंग घातलेलं जे दूध आहे ते पाणी शिंपडायचं आहे। त्यांनी पुन्हा त्या दगडाला पुन्हा स्वच्छ पाणी घालून स्वच्छ करायचं आहे। हळदी कुंकू व्हायचं आहे, बाळाला त्या ज्योतीला हळदी कुंकू व्हायचं आहे, त्याला फुलं व्हायची आहेत। त्याच्यानंतर यथाशक्ती त्याचं पूजन करायचं आहे। वस्त्रमाळ, लाल रंगाची वस्त्रमाळ त्याला घालायची आहे, लाल फुलांचीच माळा घालायची आहे। त्याच्यानंतर एक छोट्या 5 पोळ्या करायच्या आहेत, त्याच्यावर कणकीचे दिवे ठेवायचे आहेत, कणकीचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत। खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याच्यानंतर फुटाणे गूळ याचा पण नैवेद्य दाखवायचा आहे, किंवा आपल्या आपल्या परंपरेनुसार जे नैवेद्य आहेत ते दाखवायचे आहेत। यथाशक्ती त्या ज्योतीचं पूजन करायचं आहे। त्या पाट्या वरवंट्याचं पूजन, त्या वरवंट्याला एक जुनं वस्त्र, टोपी परिधान करायची। एक जुनं वस्त्र आपल्याकडे जे परंपरागत आजीचं वगैरे वस्त्र असेल ते पाट्या वरवंट्याला गुंडाळायचं आणि टोपी पण त्याला घालायची आहे आणि यथाशक्ती ते पूजन पूर्ण करायचं आहे। पूजन पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य वगैरे सगळं दाखवायचं आहे। ते झाल्यानंतर बाळ आणि बाळाच्या आईला बोलवायचं आहे। बाळाच्या मात्र अंगावर पूर्ण वस्त्र झाकून बाळाला दर्शन घ्यायचं आहे, कारण बाळाच्या अंगावर तो दिव्याचा प्रकाश पडू नये असं सांगितलेलं आहे। बाळाच्या आईने दर्शन करायचे, बाळाला मात्र लांबून दर्शन करवायचं आहे। त्या दिव्याचा प्रकाश बाळाच्या अंगावर पडू नये असं करायचं आहे आणि ते दिवे रात्रभर प्रज्वलित राहावे त्याची व्यवस्था करायची आहे। आणि त्या दिवशी ज्या ठिकाणी बाळ झोपणार आहे त्या रूममधला दरवाजा मात्र बंद करायचा नाही, उघडाच ठेवायचा आहे, कारण ती ज्योत बाळाची जी सटवाई आहे कधी कधी येईल आणि कधी लिहिल याचं सांगता येत नाही। त्याच्यावर वही आणि पेन पण अवश्य ठेवायचं आहे, कारण त्या वही पेनवरती लिहिते असं सुद्धा सांगितले। त्या वही पेनाची पण पूजा करायची आहे। यथासांग पूजन पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाळाच्या आईला पण आणि बाळाला पण स्नान घालू नये असं सांगितलेलं आहे। स्नान न घालताच तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ती पूजा अक्षता टाकून पूजा काढायची आहे। त्यातली जी ज्योत आहे, तो दोरा आहे, तो बाळाच्या गळ्यामध्ये तो बांधायचा आहे। अशा पद्धतीने ती पूजा करायची आहे। षष्ठी देवीचं पूजन आहे। यथाशक्ती ज्यांना जमेल त्या पद्धतीने करावं, ही परंपरा आहे। या ह्याच्यामध्ये मात्र उदात्त हेतू आहे, बाळाचं उज्ज्वल भविष्य व्हावं हाच त्याच्या मागचा उद्देश आहे। आपल्या ऋषीमुनींनी परंपरेने जे आलेले प्रथा आहेत ते वैकल्य, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी शास्त्रार्थ आहे, तो शास्त्रार्थ पाळून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आवर्जून त्यात हिंगसुद्धा आहे, ते हिंग म्हणजे नकारात्मक ऊर्जा बाळाजवळ येऊ नयेत असंही सांगितलेलं आहे। त्यासाठी ज्याला जमेल त्या पद्धतीने करावं। जय श्रीराम। माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा।